सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग युट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो फर्स्ट इयरचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजेच BXC जो सब्जेक्ट आहे त्यातले आपण युनिट वाईज एंड सेमिस्टरसाठी IMP क्वेश्चन न्यूमेरिकल बघणार आहेत जे एंड सेमिस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपला सब्जेक्ट आहे फर्स्ट इयरचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजेच आपण त्याला म्हणतो BXC. ओके, त्यातला आपल्याला युनिट वाईज नाही का बघायचं आहे. पहिला आहे युनिट नंबर 1. तर युनिट नंबर 1 मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे एंड सेमिस्टर मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, तर ते आपण डिस्कस करूया. ओके, तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे कम्पेअर ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. ओके, ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणजे काय आणि पॅसिव्ह कंपोनंट म्हणजे काय, त्याचं डिफरन्सिएशन किंवा कंपॅरिझन हे तुम्हाला विचारलं जातं जवळपास 6 ते 7 मार्काला. ओके, मोस्ट ऑफ तर ह्याचा पॅटर्न असा असतो की 5-5-5च असतो. याच प्रमाणे का तुम्हाला विचारलं जाईल. तर मॅक्झिमम विचारण्याचे चान्सेस 6 ते 7 मार्काला आहे. यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह म्हणजे काय आणि पॅसिव्ह कंपोनंट कुठले आहेत त्या दोन्हीचं डिफरन्शिएशन, त्याचं डेफिनेशन, त्याची प्रॉपर्टी, ऍप्लिकेशन आणि एक्झाम्पल हे लिहिणं अपेक्षित आहे. ओके, तर त्यानंतर काय ड्रॉ द सर्किट डायग्राम. ओके, जे सर्किट डायग्राम आहे ते तुम्हाला करायचं आहे फॉर ब्रिज रेक्टिफायर अँड एक्सप्लेन द ऑपरेशन विथ द सुटेबल वेवफॉर्म. तर याच्यामध्ये तुम्हाला ब्रिज रेक्टिफायर म्हणजे काय ते डिफाईन करायचं आहे, त्याची वर्किंग कशी आहे, त्याचा डायग्राम काय आहे आणि वेवफॉर्म, ह्या 4 गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ही पण 5 ते 7 मार्काला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू IMP जे मोस्ट ऑफ द विचारलं गेलं आहे आणि विचारण्याची प्रोबेबिलिटी याची जास्त आहे. ओके, तर त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन फॉर फुल वेव ब्रिज रेक्टिफायर अप्लाइड द इनपुट व्होल्टेज इज द 5 sin omega t, calculate the average output and the RMS value and PIV. तर हा जो आहे या टाइपचे न्यूमेरिकल तुम्हाला या युनिटमध्ये विचारले जाऊ शकतात. तर हा एक न्यूमेरिकल आहे. ओके, या टाइपचे न्यूमेरिकल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात फुल वेव रेक्टिफायर आणि हाफ वेव रेक्टिफायर वरती. ओके, तर हे नाही का तुम्हाला करून जायचं आहे. म्हणजे हा एक मी फॉर एक्झाम्पल दिलाय, ह्या बेस्ड तुम्हाला नाही का जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू IMP आहेत. बट यामध्ये मी तुम्हाला 5 ते 6 प्रत्येक युनिटमध्ये दिलाय, ते तुम्हाला 100% करायचं आहे. रॅदर दॅन ह्या गोष्टी तुम्हाला बाकीचं सिलेबस आणि काही बाकीचे IMP क्वेश्चन आहे ते सुद्धा करायचे. बट मिनिमम 40 ते 50 मार्क्स स्कोर करण्यासाठी एवढे तर तुम्हाला क्वेश्चन करणं अपेक्षितच आहे. ओके, तर त्यानंतर कम्पेअर परत LED आणि फोटो डायोड. ओके, फोटो डायोड आणि LED याचा नाही का डिफरन्स करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला डायग्राम, वर्किंग, प्रिन्सिपल, ऍप्लिकेशन, एक्झाम्पल, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज ह्या 7 गोष्टी अपेक्षित आहे ह्या दोन्ही डिफरन्स मध्ये लिहिणं. आता डिफरन्स मध्ये हा पॉईंट आणि हा पॉईंट का सांगितला असेल तर डिफरन्स मध्ये जर का तुम्ही एखादी गोष्ट प्रिपेअर करताय तर तुम्हाला कळेल की ह्या गोष्टीची अपोजिट ही आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त म्हटलं की एक्सप्लेन LED 5-6 मार्काला तरी सुद्धा तुम्ही त्या डिफरन्सच्या पॉईंट तिथे लिहू शकता. आणि दुसरा आहे फोटो डायोड एक्सप्लेन करा म्हटलं सुद्धा तुम्ही नाही का त्याच डिफरन्सच्या पॉईंटला एक सेपरेट एक्सप्लेन करू शकता, म्हणजे तो एक सेपरेट क्वेश्चन पण बनून जातो. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डायग्राम, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, प्रिन्सिपल म्हणजे त्याचं नाही का डेफिनेशन आणि वर्किंग, या गोष्टी नाही का तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. ओके, तर हा सुद्धा नाही का तुम्हाला 5 ते 7 मार्काला इंडिव्हिज्युअल किंवा कंपॅरिझन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द PN जंक्शन डायोड, ड्रॉ इट्स VI कॅरेक्टरिस्टिक. आता VI कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, व्होल्टेज वर्सेस, आता समजा हा व्होल्टेज वर्सेस I आहे. ओके, I म्हणजे करंट, VI कॅरेक्टरिस्टिक. तर ते कसं लिनियरली इन्क्रीज होत आहे, व्हॅरी होत आहे, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. कोणासाठी तर PN जंक्शन साठी, आणि त्याची डायग्राम, वर्किंग आणि प्रिन्सिपल हे तुम्हाला नाही का एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तर त्यानंतर आहे लास्ट आहे द करंट ट्रेंड ऑफ द इलेक्ट्रॉनिक. म्हणजे आता हा इलेक्ट्रॉनिक्स आपण शिकतोय तर युनिट जो 1 असतो तो बेसिक असतो, तर त्या इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्या डेली लाईफ मध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं काय ऍप्लिकेशन आहे, त्याचा ट्रेंड काय आहे, कुठे युज होतो, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर यामध्ये हे काही IMP क्वेश्चन आहेत युनिट नंबर 1 चे, ते तुम्हाला नाही का प्रिपेअर करायचे. एंड सेमिस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूप इम्पॉर्टंट आहेत. मी कमीत कमी क्वेश्चन दिलाय, जर हे झाले तर तुम्हाला दुसरे क्वेश्चन पण प्रिपेअर करायचे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर युनिट नंबर 2 आहे. तर या युनिट नंबर 2 मधले जवळपास 5-6 IMP क्वेश्चन दिले तर ते बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला कम्पेअर BJT आणि मॉस्फेट. आता हा एक डिफरंट किंवा सेपरेट विचारला जाणारा सुद्धा क्वेश्चन आहे आणि कंपॅरिझन मध्ये. आता कंपॅरिझन मध्ये का, जर का एखादी गोष्ट तुम्ही ऑलरेडी सांगितलंय कंपॅरिझन मध्ये केला तर ती तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आणि एक्सप्लेनेशनसाठी ज्यावेळेस तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताय त्यावेळेस तुम्हाला इझिली अंडरस्टँड किंवा ती आठवती गोष्ट. ओके, सो त्यासाठी BJT आणि मॉस्फेट ह्याचं कंपॅरिझन करायचं. याच्यामध्ये अगेन डायग्राम, प्रिन्सिपल, वर्किंग,
ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा न्यूमेरिकल आहे, या टाइपचे न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, न्यूमेरिकल. त्यानंतर ड्रॉ अँड एक्सप्लेन द ड्रेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एन चॅनल मॉस्फेट. आता एन चॅनल आणि पी चॅनल हे दोन टाइपचे चॅनलचे मॉस्फेट असतात, तर दोन्हीसाठी करायचं आहे. मोस्ट प्रोबॅबिलिटी पी एन टाइप साठी आहे म्हणून मी ती दिले. पी टाइप साठी सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे. थोडं बहुत डिफरन्स आहे, बट सिमिलर गोष्टी नाही का त्यामध्ये सेम आहे. तर एन चॅनल मॉस्फेट आणि पी चॅनल मॉस्फेट ह्या दोन्ही करून ठेवायच्या आहेत. मोस्टली तर एन चॅनल तुम्हाला फिक्स करायचंच आहे. जर एन आला तर पी सुद्धा येऊन जाईल, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर याच्यामध्ये त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, डायग्राम, वर्किंग प्रिन्सिपल आणि ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज लिहायचे. त्यानंतर मॉस्फेट आणि त्याला अँप्लिफायर आणि स्विच मधून कसं युज करतात त्या मॉस्फेटला. आता मॉस्फेट ऍज अ इट इज युज टू ऍज अ स्विच अँड द अँप्लिफायर. मग त्या मॉस्फेटचा अँप्लिफायर आणि स्विच म्हणून कसा युज होतो ह्या गोष्टी तुम्हाला लिहायचंय. तर ते सुद्धा खूप आयएमपी क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बीजेटी इन द कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन अँड द राईट डाऊन दिअर रिजन ऑफ द डिफरंट ऍप्लिकेशन. म्हणजे काय, तर जो आपला बीजेटी मॉस्फेट आहे तो कॉमन एमिटर म्हणून जर का कॉन्फिगरेशन ऍज अ यूज होतो आणि त्याचं ऍप्लिकेशन काय ते तुम्हाला लिहायचं आहे. तर याचे सुद्धा 2-3 टाईप आहे, ते तुम्हाला करायचे. पण जे मी क्वेश्चन दिलंय ते तर मिनिमम तुम्हाला करायचं आहे. तर हे होतं युनिट नंबर 2 शी रिलेटेड. ओके, त्यानंतर आहे युनिट नंबर 3. युनिट नंबर 3 मध्ये आहे परत कंपॅरिझन मायक्रो प्रोसेस मायक्रो कंट्रोलर. हा दरवेळेस येणारा 100% क्वेश्चन आहे. याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, डायग्राम, डेफिनेशन, याच्यामध्ये किती पिन असतात, याच्यामध्ये पिन काय असतं, आउटपुट इनपुट काय आहे, हे तुम्हाला गोष्टी नाही का ह्या डिफरन्स मध्ये लिहायचं आहे. मी जेवढे पण तुम्हाला क्वेश्चन सांगतोय मिनिमम 5 मार्काला 100% येतील, मॅक्झिमम 7 ते 8 मार्काला. मोस्ट ऑफ दी तर असं झालंय बीएससीचा पॅटर्न 5-5-5च येतो तुम्हाला. काही वेळेस चेंजेस होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ओके, त्यानंतर मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर याचा डिफरन्स मी ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यानंतर बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरीचे असे कन्व्हर्जन असतात. आता हा तुम्हाला दिला बायनरी, तर बायनरीला 2 म्हणजे काय, डेसिमल आहे, त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचंय. देन हा डेसिमल दिले तुम्हाला म्हणजे नंबर ऑफ 10. ओके, त्याला बायनरी मध्ये कन्वर्ट करायचे. तर असे एक्झाम्पल तुम्हाला मोर सॉल्व्ह करायचे. मोर. ओके, आता खूप त्याची प्रॅक्टिस लागते तुम्हाला. हा फिक्स येणारा क्वेश्चन आहे. ओके, 100% हा वर खाली किंवा दोन्हीकडे सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. हा इझी आहे. एकदा तुम्हाला कळालं की बायनरी टू डेसिमल किंवा डेसिमल टू बायनरी कसं करायचंय तर तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर आहे प्रूव्ह द डी मॉर्गन्स थेरम. हा सर्वात इम्पॉर्टंट आणि आयएमपी क्वेश्चन आहे. ओके, व्हेरी आयएमपी. डी मॉर्गन्स थेरम म्हणजे जे तुम्ही पहिल्यांदा नाही का शिकलेले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे नाही का हे गेट्स शिकलेले आहे तुम्ही, लॉजिक गेट्स. तर त्यामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, डी मॉर्गन्स थेरमचा यूज करून ते तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं आहे. म्हणजे जे तुम्ही नाही का स्टॅटिस्टिक्स मध्ये किंवा शिकता ट्रूथ टेबल लाईक ट्रूथ फॉल, ट्रू फॉल. ओके, त्या टाईपचा तुम्हाला डी मॉर्गन्स थेरम आहे. त्या डी मॉर्गन्स थेरमला टेबल 1 इज इक्वल टू टेबल 2. म्हणजे समजा टेबल 1 चा लास्ट कॉलम आहे आणि टेबल 2 चा लास्ट कॉलम आहे, ते दोन्ही सिमिलर असेल, मे बी ते 2 सर्किट किंवा ते 2 जे पण आहेत ते सिमिलर आहेत, तो डी मॉर्गन्स थेरम सांगतो. तर हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 5 मार्काला ते 7 मार्काला 100% 5 मार्काला हा येतो. दरवेळेचा फिक्स क्वेश्चन आहे डी मॉर्गन्स थेरम. खूप इझी आहे, 2-3 स्टेप मध्येच आहे, इझिली तुम्हाला समजून जाईल. ओके, त्यानंतर फुल लॅडर आणि त्याचा नाही का ट्रूथ टेबल आणि लॉजिक एक्सप्रेशन तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये फुल लॅडरची डायग्राम काढायची आहे, त्याचा टेबल काढायचा आहे, त्याचे स्मॉल डेरिव्हेशन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. जसा फुल लॅडरसाठी आहे तसाच हाफ साठी आहे. फुल आणि हाफ ह्यासाठी दोन्ही करायचे तुम्हाला, हाफ ॲडरला पण. ओके, ह्या दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे, फुल ॲडर आणि हाफ ॲडर. त्यानंतर एक्सप्लेन द कॉलम ट्रूथ टेबल किंवा नाही का त्याचा एक्झाम्पल तुम्हाला द्यायचा आहे. वेगवेगळे गेट आहेत, अँड गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट, नॉट गेट. ओके, त्यानंतर एक्स नॉर गेट, नॉर गेट, ऑर गेट, ह्या टाईपचे वेगवेगळे गेट्स आहेत. त्या गेट्सची डायग्राम आणि त्याचा टेबल काढून ते तुम्हाला नाही का एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, तर हे सुद्धा खूप आयएमपी आहे. व्हीव्हीपी खूप व्हेरी आयएमपी आहे. त्यानंतर जीके फ्लिप फ्लॉप. आता वेगवेगळ्या टाईपचे फ्लिप आहे, जीके, त्यानंतर एसआर. ओके, पी डी आणि आय गेस आणखीन एक काहीतरी आहे कोणता. ओके, तर हे 4 टाईपचे फ्लिप फ्लॉप आहेत, ते तुम्हाला करून जायचे. त्याचे टेबल आणि त्याचा ट्रूथ टेबल आणि त्याची डायग्राम. ओके, तर यामध्ये पहिला मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी. ओके, डी मॉर्गन्स थेरम. त्यानंतर फुल ॲडर, हाफ ॲडर. त्यानंतर वेगवेगळे टाईपचे गेट्स, लॉजिक गेट्स. त्यानंतर आहे वेगवेगळ्या टाईपचे फ्लिप फ्लॉप, जे गेट, एसआर, डी फ्लिप फ्लॉप वगैरे, टी फ्लिप. चौथा आहे तो टी फ्लिप फ्लॉप. ओके, तर ह्या 4 टाईपची तुम्हाला नाही का करून जायचे. त्यानंतर आहे चौथा युनिट. त्या चौथ्या युनिट मध्ये हा पहिल्यांदा जे दिलाय न्यूमेरिकल आहे. ओके, न्यूमेरिकल प्रॅक्टिस करा. बीएससी मध्ये खूप रेअरली येतात, बट तुम्हाला नाही का
प्रॅक्टिस करून जायची आहे, येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे आता 2-3 वर्षाचा ट्रेंड असा चालू आहे फॉर द बीएससी पर्पज की न्यूमेरिकल विचारले जात आहे. ओके, त्यासाठी न्यूमेरिकल सुद्धा तुम्ही करून जावा. खूप रेअरली कमी 1-2 युनिटमध्येच एका दुसऱ्या टाईपचे न्यूमेरिकल आहे. ओके, त्यानंतर हा सुद्धा न्यूमेरिकल आहे, सॉल्व्ह करा या टाईपचे न्यूमेरिकल. त्यानंतर काय ब्लॉक डायग्राम ओपॅमचं काढायचं आणि त्याला एक्सप्लेन डिटेल. ओपॅमची तुम्हाला ब्लॉक डायग्राम काढायची आहे, म्हणजे स्टार्ट एंड कसा होतो, वर्किंग काय आहे त्याची. ब्लॉक डायग्राम वरूनच तुम्हाला त्याचं वर्किंग लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन. त्यानंतर फंक्शन जनरेटर काय आणि त्याचा नाही का इच ब्लॉकला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आता हा युनिट पूर्ण नाही का थेरॉटिकल आहे, पूर्ण ब्लॉक डायग्राम आहे. जर तुम्हाला एखादा ब्लॉक डायग्राम आला तर तुम्हाला एक्सप्लेन करायला इझी जाईल. याच्यामध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं ओपॅमचा आहे, त्यानंतर फंक्शन जनरेटर ब्लॉक डायग्राम करून अगेन एक्सप्लेन करायचं आहे. ओपॅम आहे इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर म्हणून होतं, राईट द एक्सप्रेशन. हा डेरिव्हेशन आहे, तो तुम्हाला डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लास्ट आहे डीसी पॉवर सप्लायचा जो आहे विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम तुम्हाला नाही का ते एक्सप्लेन करायचा. हा आहे युनिट नंबर 4. खूप इम्पॉर्टंट आणि सर्वात इझी मला वाटतं. युनिट नंबर 2 तो जो लॉजिक गेटचा मागचा युनिट होता तो आणि हा युनिट सर्वात इझी आहे. ओके, त्यानंतर लास्ट आहे युनिट नंबर 5. ओके, हा युनिट नंबर 1, 2, 3. ओके, तर युनिट नंबर 5 याच्यामध्ये परत ऍक्टिव्ह पॅसिव्ह जे ऑलरेडी सांगितलंय मी तेच आहे, रिपीटेड क्वेश्चन काय नाही. थर्मोकपल आणि आरटीडी म्हणजे काय त्याचं कंपॅरिझन. आता युनिट नंबर 5 मध्ये बघा पूर्ण थेरॉटिकल आहे. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा थर्मोकपल आणि आरटीडी डायग्राम, वर्किंग, प्रिन्सिपल, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज सेपरेट करण्यापेक्षा मला वाटतं कंपॅरिझन मध्ये करा, म्हणजे तुम्हाला लिहिण्यासाठी इझी जाईल. त्यानंतर आहे ब्लॉक डायग्राम कोण एक्सप्लेन करायचा काय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, बेसिक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे ती तुम्हाला ब्लॉक डायग्राम थ्रू एक्सप्लेन करायचा आहे. दरवेळेचा कॉमन क्वेश्चन आहे. ओके, हा येतोच. ओके, हे त्याचे चान्सेस मोस्ट आहेत. ओके, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीज स्पेक्ट्रम विथ देअर ऍप्लिकेशन. त्याच्यात ब्लॉक डायग्राम, वर्किंग प्रिन्सिपल आणि त्याचे ऍप्लिकेशन हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे युनिट नंबर 5 मधला. त्यानंतर ब्लॉक डायग्राम कडून जीएसएम मॉड्यूल म्हणजे काय, जे पण मोबाईलचा आणि आपला कम्युनिकेशन असतं सिग्नल थ्रू ट्रान्समिटर आणि रिसिव्हर, त्याने का तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि एलव्हीडीटी मध्ये कोअर असतो, कोअरच्या मुवमेंटनुसार त्याची निका वर्किंग असते, ती एलव्हीडीटी तुम्हाला इथे एक्सप्लेन करायची आहे. ओके, तर हे आहे युनिट नंबर 5, सर्वात इम्पॉर्टंट आणि आयएमपी युनिट आहे. ओके, जर का तुम्हाला कोणत्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कोणत्या पण इयरचा, कोणत्या पण ब्रांचचा जर का कोणता टॉपिक किंवा कोणत्या सिलेबसचे आयएमपी क्वेश्चन किंवा कोणता टॉपिक जर का डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता किंवा डीएम करू शकता, जेणेकरून मला त्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवण्याचे म्हणजे मी बनवू शकेन. ओके, तर एकदा आपण क्विक रिव्हिजन करूयात, म्हणजे कुठले टॉपिक आपल्याला कुठल्या युनिट वाईज करायचे पहिल्यांदा. ओके, फर्स्ट इयर बीएससी म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याच्यातला पहिला आहे युनिट नंबर 1. ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स डायग्राम इम्पॉर्टंट आहे, बाकी तुम्हाला सगळं करून जाईल. व्हीआय म्हणजे ब्रिज रेक्टिफायर आणि हे फुल ॲडर, हाफ ॲडर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ह्याचे निका तुम्हाला आले पाहिजे. हे काही आयएमपी क्वेश्चन आहे, मी प्रत्येकामध्ये 6 दिले, तेवढेच तुम्हाला 6 टॉपिक करून जायचे. ओके, त्यानंतर युनिट नंबर 2 याच्यामध्ये पण 6 क्वेश्चन दिले, न्यूमेरिकल दिले, हे तुम्हाला प्रिपेअर करून जायचंय. अगेन युनिट नंबर 3 त्याच्यामध्ये पण मिनिमम सर्वात सोपा आहे माझ्या पॉईंट ऑफ युनिट नंबर 3. ओके, त्यानंतर युनिट नंबर 4 आणि हा युनिट नंबर 5 सर्वात सोपं आहे. जर का तुम्ही अजूनपर्यंत अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि जर का तुम्हाला आता अभ्यास सुरुवात करत असेल तर मला असं वाटतं की सर्वात पहिल्यांदा प्रेफरन्स युनिट नंबर 3 ला द्या. ओके, पहिलं युनिट नंबर 3 करा, त्यानंतर दुसरा युनिट नंबर 4 करा. ओके, त्यानंतर युनिट नंबर 5 करा, त्यानंतर युनिट नंबर पहिला करा, त्यानंतर 5वा युनिट नंबर दुसरा करा. ओके, तर ह्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला काय करायचे, युनिट प्रिपेअर करायचे, जेणेकरून एंड सेमिस्टर मध्ये तुम्ही 14+ स्कोर कराल. जर तुम्ही ह्या टॉपिक ह्याला सोडून आणखी थोडे एफर्ट्स घेऊन दुसऱ्या गोष्टी केला तर तुम्हाला 70 पैकी 60-65च्या वर पडतील. पण लक्षात घ्या, थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला डायग्राम, ऍप्लिकेशन, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज ह्या गोष्टी प्रत्येक क्वेश्चन मध्ये लिहायचंच आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या. आता यामध्ये लिहिताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा, कुठला पण क्वेश्चन बीएससी मध्ये बीएससी बीडब्ल्यू, ओके, त्यानंतर केमिस्ट्री आणि फिजिक्स, ह्या 4 ज्यावेळेस तुम्ही ह्या 4 सब्जेक्टची ज्यावेळेस तुम्ही एंड सेमिस्टर लिहिता त्याच्या वेळेस तुम्हाला प्रत्येक आन्सर लिहिताना पहिल्यांदा डेफिनेशन, ओके, पहिल्यांदा डेफिनेशन, त्यानंतर आहे प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल नंतर वर्किंग, कन्स्ट्रक्शन नाही लिहिलं तरी चालतं, वर्किंग. ओके, त्यानंतर ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, ऍप्लिकेशन.
डायग्राम. ह्या गोष्टी कॉमनली 100% तुम्हाला प्रत्येक ह्या 4 सब्जेक्टसाठी तर 100% लिहायचे, लक्षात ठेवा. ओके, त्यासाठी तुम्हाला ह्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रिपेअर करायची आहे. काही वेळेस थेरॉटिकल मध्ये काही वेळेस गोष्टी आठवण्यासाठी तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतं. काही गोष्टी लॉजिकली थिंक करून की याचा यूज कुठं आणि कसा येऊ शकतो ते तुम्ही लिंक त्याप्रमाणे लिहू शकता. ओके, तर हा आहे आपला बीएक्सीचा ओव्हरऑल युनिट वाईज आयएमपी क्वेश्चन. ओके, हे तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या कॉलेजच्या अनऑफिशियल ग्रुपवरती तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा बीएक्सी विषय क्लिअर होईल आणि चांगल्या मार्काने ते स्कोर